जाधव साहेब माईक द्या ना. विस्तार अधिकारी जाधव साहेब माईक द्या ना. इथं आहे रामेश्वर तिथं आहे बघा. घरकुलाच्या मुख्य अडचणीमध्ये ऑपरेटर, त्यानंतर ते खेडकर म्हणून जे आहे त्यांचं काय पद आहे? ते खेडकरचं खेडकर का खेडकर? विस्तार अधिकारी मुखेडकर, ऑपरेटर आणि हे इंजिनियर हे विलन आहेत घरकुलामध्ये पैसे निवडून देण्यासाठीचे. त्यामुळे ह्यांना आता इथं बोलावं लावणार आहे आपण. ह्यांची पहिले यांना वॉर्निंग दिली होती, ह्यांनी काही सुधारले नाहीत. यांचं आता आपण काय करायचं, कसं करायचं, काय माहिती व्यवस्थित आपण घेऊ. त्यामुळे कृपा करून हात जोडून विनंती, शांत बसा. हे जर लाईनवर आले, यांना कसं आणायचं ते मी बघतो लाईनवर. प्रशासकीय दृष्टिकोनातून बोलतोय मी की नियमाला धरून यांना लाईनवर कसं आणायचं आपण ते आणू. ठीक आहे, तरच तुमचे काम होतील. कृपा करून आता थोडं शांत बसा. चला, नाव सांगा पहिलं तुमचं. हा, कधीपासून हे काम करता? 5 महिने. याच्या आधी कधी काम केलं असं? शिक्षण काय झालंय? हा, डिप्लोमा सिव्हिल झालंय. 5 महिन्यामध्ये किती घरकुलाचे हप्ते मंजूर केले? किती गाव आहेत आपल्याकडं? 7 गाव आहेत. किती लोकांचे हप्ते मंजूर केले असतील? 200. किती रुपये घेतले सरासरी आपण? घेतले पण पैसे, हे मान्य करता? हे बघा, तुम्ही मान्य केलं नाही तर तुमचे चेहरे मी मतदारसंघामध्ये पाठवणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी तुम्हाला पैसे दिले ते मला येऊन सांगतील. ठीक आहे, आकडा आता मी हे करत नाही. आता इमानदारीनं तुम्ही सांगायचं घेतलो किंवा घेतलं नाही, आकडा सांगू नका, काय हरकत नाही. चला, तुम्हाला कमी पण वाटत असेल तर घेतले पैसे. हां, चला. तुमचं काय क्वालिफिकेशन आहे तुमचं? हां, कशामध्ये केला डिप्लोमा? सिव्हिलमध्ये. कधीपासून काम करताय? 2.5 वर्षापासून. 2000 लोकांचे तरी हप्ते दिले असतील. किती जणांना हप्ते तुमच्या हातावर झाले बाबा? तुम्ही तपासणी केली घराची आणि तुमच्यामुळे हप्ते मिळाले असे किती लोक असतील? 600. पैसे आपण पण घेतलेत. हो किंवा नाही म्हणा. नाही म्हणायला तुम्हाला स्कोपच नाही. नायगाव तालुक्यामध्ये 1.5 लाख मतदार आहेत. 1.5 लाख म्हणजे कमीत कमी भागिले 4 म्हणलं तर 40,000 घरं आहेत. आणि इथं रेकॉर्ड काढून आपल्याला कळते की किती लोकांचे हप्ते दिलेले आहेत मागच्या 3 वर्षामध्ये. त्या लोकांना जर संपर्क केला, 100 लोकांना संपर्क केला तर त्यातले 20 लोक तरी खरं सांगतील पैसे दिले म्हणून. छातीटोकपणे सांगतील, भिणारे भीतील, 20 तरी सांगतील. त्यामुळे तुम्हाला खोटं बोलायला पर्याय नाही. पैसे घेतले की घेतले नाही? घेतले की घेतले नाही? पटकन वेळ द्यावा घालवायचा. हो की नाही? हो की नाही? हां, हो हो. चला, तिसरा, पैसे घेतले की नाही घेतले? घेतले की नाही घेतले? घेतले. घेतले. क्वालिफिकेशन काय तुमचं? हां, डिप्लोमा सिव्हिल. किती लोकांचे मंजुरी झाली असेल तुमच्या हातावर? 380. हां, तुमचं क्वालिफिकेशन सांगा. हां, किती लोकांचे मंजुरी झाले अंदाजे? पैसे घेतले का घेतले नाही? घेतले. चला, नेक्स्ट सांगा. हां, डिप्लोमा सिव्हिल किती का मंजुरी झाले तुमच्या पिरियडमध्ये? 350. पैसे घेतले का घेतले नाही? घेतले. चला, नेक्स्ट इंजिनियर अर्जुन जाधव. क्वालिफिकेशन सांगा. BE सिव्हिल. किती झाल्या मंजुरी अंदाजे? पैसे घेतले का नाही घेतले? घेतले. नेक्स्ट इंजिनियर. हां, क्वालिफिकेशन डिप्लोमा. किती मंजुरी झाले? 560. तुमची स्पीड जास्त दिसायली. रेट जास्त आहे का काय? पैसे घेतले का घेतले नाही? पैसे घेतले का घेतले नाही? घेतले. ऑपरेटर कोण कोण आहे? घरकुलाशी संबंधित कोण कोण आहे? इंजिनियर तुम्ही पण आहेत. क्वालिफिकेशन डिप्लोमा. किती मंजुऱ्या झाल्या? 380. पैसे घेतले का घेतले नाही? घेतले. अजून इंजिनियर कोण राहते? एक ॲबसेंट. ऑपरेटर कोण कोण आहे? चला, त्यांचे चेहरे दिसू द्या. मागे सरकारकडे चला, कॅमेऱ्यामध्ये दिसू द्या. CO मॅडमला दाखवायचे चेहरे. CO मॅडमला त्यांच्या कर्मचाऱ्यांवर फार मोठा विश्वास आहे, आमदारावर विश्वास नाही. हे दुर्भाग्य आहे लोकशाहीचं. तर चला, पाटील कुमार. 2 महिने झाले आपल्याला येऊन? नाही सर, 8 दिवस. हां, 8 दिवस झाले. काही हप्ता मिळाला का यांच्याकडून? नाही. हिस्सा दिले नाही तुम्हाला? नाही सर, तसं काही. तुम्ही यांना रागवलं नाही अजूनपर्यंत? नाही
नाही सर, मला 8 दिवस. पहिलं कुठल्या तालुक्यात काम केलंय? 2 महिने हिमायतनगरला होता सर. 2 महिने काम केलंय. तिथं काही हप्ते तुमच्या याच्यावर मंजूर झाले असतील ना तुमच्या समोर? नाही, आमच्याकडे काय नसते सर. तुमच्याकडे काय असते मग? पहिले तुमचा काहीच रोल नसते का? नाही सर, पहिले हप्त्याचेच फक्त असते की नाही? नाही, आम्ही काहीच नाही करत सर. जे काम काय मग? काम काही असते की नाही तुम्हाला घरकुलाचं? सर, पण काय काम असते? पहिले हप्त्याचे जे त्रुटीत असतील काही त्याला दुरुस्त करून पहिले हप्ते आम्ही प्रस्ताव बघून सोडून देतो. तुमचं म्हणणं तुम्ही स्वतःही पैसे खात नाही आणि कोणी तुम्हाला आणून पण देत नाही? तसं नसते सर, ते बिलं टाकतात ना इंजिनियरकडे. हो ना, म्हणूनच विचारालो. म्हणजे याचा अर्थ तुम्ही पैसे खात नाहीत कुठंच? नाही सर, ते बिलाला आम्हाला खाता की खात नाही पैसे? बिलाला लाचेचे पैसे खाता का खात नाही? हो किंवा नाही फक्त? हा, हो सर. खाता म्हणजे आम्हाला बिलाला 100 रुपये देतात सर ते. देतात. हां. म्हणजे लाच 100 रुपये तुम्हाला मिळते बिलामागे. तुमचा रेट किती आहे मॅडम? ऐका, या सगळ्या तरुण मुलांनी खरं सांगितलंय. त्यांनी खरं सांगितलं म्हणून यांचे मागचे आता आपण काही काढणार नाही. त्यांना आपण पुढे पैसे खाऊ नका म्हणून यांना वॉर्निंग देणार आहे. म्हणून खरं सांगा, तुम्ही एकटे धुतल्या तांदूळाचे असूच शकत नाही जगामध्ये. ऐका की नाही? फक्त मॅडम आपल्याकडे वेळ कमी आहे. पैसे खाल्लेत तुम्ही का खाल्ले नाही? लाचेचे पैसे तुम्ही खाल्लेत? अजून कोण ऑपरेटर? ते कुठे गेले? ते पांडे कुरळे केसवाले खेडकरला बघू. अधिकारी म्हणून दर्शक कुठे पैसे नाही, फक्त विस्तार अधिकारी. हां, पैशाचं मग इकडे पुढे या कॅमेरामध्ये. आता हे बघा, सगळं उघडं पडलंय. आणि नांदेड जिल्हा परिषदमध्ये फक्त नायगाव नाही, नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक पंचायत समितीमध्ये घरकुलासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लाच खाल्ल्या जाते अधिकाऱ्याकडून. हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे की हो किंवा नाही मध्ये खरं सांगा. नसेल तर मग मी मोठी दुकान लावा. तुमच्या CEO मॅडमला पुरावे लागतात. मी खूप मोठे पुरावे दिले CEO मॅडमला. त्यामुळं व्हिडिओचा हप्ता, या व्हिडिओचं नाव काय नायगावच्या? आवाज मोबाईल कोणाचा वाला? बंद करा मोबाईल. हां, या व्हिडिओचं नाव काय नायगावच्या? वानखेडे. पूर्ण नाव सांगा ना दादा. प्रवीण कुमार. कुठला वानखेडे? प्रवीण कुमार. प्रवीण कुमार वानखेडे. प्रवीण कुमार, लोकांचं काही म्हणणं आहे की प्रवीण कुमार वानखेडेचे जे हप्ते पोहोचतात ते तुमच्याकडे गोळा होतात. प्रवीण कुमार वानखेडे तुम्हाला विचारतो की आलंय का म्हणून, आणि मग तो सही करतो, तुमच्याकडे पाठवतो. हे खरं आहे का? तुम्ही त्याला सही कर म्हणल्याशिवाय तो करत नाही. हे खरं आहे? हे खोटं आहे. इथं किती वर्ष झाले तुम्हाला? 10 वर्ष. किती तुम्ही नियमाप्रमाणे किती वर्ष राहू शकता इथं? मी अर्ज केला होता सर. किती वर्ष राहू शकता? हां, 10 वर्ष प्रशासकीय बदली. 6 वर्ष राहू शकता. 10 वर्षाला प्रशासकीय बदली होती. बरं, मग आता तुम्ही अर्ज केलात बदलीचा, बदलीसाठी अर्ज केलात. आता 10 वर्ष राहून तुम्ही पैसेच खाल्ले नाही तिथं घरकुलासाठी, असं तुमचं म्हणणं आहे का? म्हणणं नाही म्हणजे तुम्ही मान्य करता की घरकुलाचे पैसे कोणी खुशीनं दिलं म्हणाल, तुम्ही इंजिनियरनं दिलं म्हणा, पण तुमच्यापर्यंत पोहोचलेत काही ना काहीतरी फुलनं फुलाचे. मग कशात खाल्ले तुम्ही? दुसरे कशात खाता पैसे तेही सांगा. त्यामुळे घरकुलात खाल्ले की नाही मान्य करा. आज घरकुलाचाच विषय, दुसऱ्याचा हिशोब खाल्लेला आपण नंतर करू. विषयच नाही सर. येतच नाही. म्हणजे हे मान्य करत नाहीत. इकडे कॅमेरा करा. तुमचं नाव काय? नायगाव तालुक्यातील सर्व जनतेला मी